परत एक होऊ दे ग त्या अगं हे कसली चेष्टा आहे का? ठीक आहे मर्जी आपली. होऊ दे मग एक द्या. वेळी पाणी केली आहे काल, वेळी पाणी केली आहे काल, रंजित बाबू गेले मोहित होऊन, रंजित बाबू गेले मोहित होऊन, वेळी पाणी केली आहे काल, वेळी पाणी रणजित बाबू निघतोय मी घरी. घरी बाबू वाट बघत असतात. तुम्ही काय नाम दिलं जी? मी चालते आता. आणून नका त्याचं आम्ही शिकवतो. अरे विक्रांत, अरे वा विक्रांत, अरे हिचा नाच गायनानं मी रे भान झालो रे. अरे आज रंगलो मी रजनीच्या रंगात. अरे अरे 10-5 का, अरे 10-5 का, अरे हे घे 10,000. अरे अगर रजनी 10-5 कदाचित कार्यक्रमासाठी तुला बोलावलं तर तुला यायला हवं. विजयच्या भेटीला गेलो नाही. माझा तो बालपणीचा मित्र आहे आणि आपण त्यांना भेट दिली पाहिजे. चला लवकरात लवकर गेले पाहिजे.
हा परिस्थितीने गरीब आहे, त्याला आई वडील नसून एक बहीण आहे. आपण त्यांना भेट दिली पाहिजे. लवकरात लवकर आपण गेले पाहिजे. चला आपण लवकर निघून गेले पाहिजे. काय कर बाई, आता खूपच वेळ झाला. आता आपण पाणी आणायला गेलं पाहिजे. आता मी डोक्यावरती मार घेते आणि पाण्याला त्या नदीवरती जाते. हॅलो हॅलो हॅलो. मला थोडं पाणी दे ग पिण्या. मला फार ताण लागली ग. मला पाणी दे. पाणी दे ग माऊली मला, पायाला गंध झोपीला. पाणी दे ग बाई ग मला, पायाला गंध झोपीला. पाणी दे ग माऊली 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 मला, शाळेचा डोहाच्या वेळेला. पाणी दे ग माऊली मला, शाळेचा डोहाच्या वेळेला. पाणी दे ग माऊली मला, शाळेचा डोहाच्या वेळेला. माऊली मला, शाळेचा डोहाच्या वेळेला. अगं राजकुमारी, मला थोडं पाणी दे ग पिण्या. नाहीतर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही ग. हो का बरं, थांबा देते. हे घ्या पाणी आणि तुमचं मन शांत करा.
धन्यवाद राजकुमारी, मला पाणी दिल्याबद्दल. अरे तू वेळा आहेस का? मी राजकुमारी नाही, माझे नाव प्रतिभा आहे. होय का? हो ना. अगं माझी चूक झाली ग, मला क्षमा कर. खूप थकलेले दिसता तुम्ही. तुमचे नाव काय हो? आणि तुम्ही कुठे चाललात? अगं माझे तर नाव प्रकाश आहे. मी विजयच्या भेटीला जात आहे. अगं तुला सांगतोय. हो सांगा मग लवकर. अगं लवकर सांगतो, तू ऐकून घे. हो ऐकते ना, सांगा ना. तुला सांगो घ्यावे ऐकून, तुला सांगो घ्यावे ऐकून, येणे झाले पुष्कळ दुरून, येणे झाले पुष्कळ दुरून. तुला सांगो घ्यावे ऐकून, तुला सांगो घ्यावे मला मित्राची आठवण आली ग, म्हणून मी मित्राच्या भेटीसाठी निघून आलो. होय का? बरं असा एवढा जिवलग तुमचा मित्र कोण आहे हो? आणि त्याचे नाव काय? अगं त्यांचे नाव विजय मोहिते आहे ग. ते दोघे बहीण भाऊ इथे राहतात. तुम्हाला माहित आहे का? विजय माहिती? हो. ऐका तर मग. सांगा लवकर सांगा मला. हो ना. ऐकून गाता गावचे गावचे ठिकाण, ऐकून गाता गावचे गावचे ठिकाण, समोरा दिसते एक शहर, समोरा दिसते एक शहर, समोरा दिसते एक शहर. ऐकून गाता गावचे
प्रकाश विजय नाही का समोरच्या शहरात राहतो, याच मार्गाने जा, सुखरूप पोहोचेल तू. अगं ठीक आहे, आता मी निघून जातो. वाह वाह, प्रकाश माझी चुकीची माहिती घेऊन वेगळ्या मार्गाला निघून गेला. भूल पडली असेल आणि पुन्हा वापस येईलच तो. आता आपण लपून छपून कुठेतरी प्रेमाच्या आड्यात गुंतवावं आणि फसवावं असं मला वाटते. अरे इथे तर शहराचा आणि घराचा तर पत्ता दिसत नाही. काय झालं आता आपण भटकण्यापेक्षा प्रतिभाकडे गेले पाहिजे आणि तिला जाऊन आपण पुन्हा विचारले पाहिजे. खरोखरच तर ते लपडे तर नार नसेल ना. वाह वाह प्रकाश, लपडेल ना नटरंगी नायक आजच बघितलाय ना तुम्ही. अगं काय मिळालं ग तुला मला खोटं सांगून. म्हणूनच तर लोक म्हणतात ना का बाईच्या जातीवर माणसाने कधी विश्वास ठेवू नये. प्रकाश असे रागवू नकोस, या तुमचा फायदा आहे ना. अगं कसला फायदा ग. दिसतो मी छान झालं
म्हणून खोटं सांगितलं का ग? मग काय ठीक आहे मग. प्रकाश तुझे रूप पाहून मी अगदी मोहून गेली आहे रे. अगं हे काय भलतीच बोलते का तू? अरे असं घेऊ नको. जवळ आलेल्या संगीला हातात घे. अगं आई प्रतिभा, हे वेळेपण तू सोडून दे आणि तू माझ्या प्रेमात पडू नकोस ग. अरे तू मरतो असून असा चक्क्यासारखा का बोलतोस? अगं मागचा पुढचा विचार करून आपल्याला कोणतेही काम शिकवायला लागते ग. ते खरोखरच माझ्यावर प्रेम करते का? पण ऐक माझं. हा सांगा ना, ऐकते ना. देवा करीतो तुझ्या संगे मी प्रेमा. 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 जाताबाईची असे बेमान प्रेमात फसवून मारेल ठार. जगमाला वचन प्रतिमा. जगमाला वचन प्रतिमा. देवा करीतो तुझ्या संगे प्रेमा. देवा करीतो तुझ्या संगे मी प्रेमा. जगमाला वचन प्रतिमा. जगमाला वचन प्रतिमा. देवा करीतो तुझ्या संगे प्रेमा. देवा करीतो तुझ्या संगे प्रेमा. मला तू प्रेमात पाडू नकोस ग. आणि मला तू असा भरोसा देऊ नकोस ग. तू मला पहिले वचन दे. प्रकाश तशी नाही रे मी. अशी शपथ आहे माझ्या गळ्याची तुला. अगं तू म्हणते तर ठीक आहे. अगोदर मी मित्राच्या भेटीला जातो.
पहिले मला वचन दे. हो घे ना, वचन देते मी तुला. ठीक आहे. तू जा, पण या ठिकाणी भेटते मला, मी तुझी इथे वाट बघत राहणार आहे. ठीक आहे. थकून गेलो, लागला नाही. गावाकडे तरी जाऊन रजनीला भेटले पाहिजे. अगं ताई, अगं रजनी, काय करायचं आहे ग? मी वाट बघत बसली होती. तुला काय सांगू ग? काय म्हणत झालं? आणि तू वेळासाठी खूप फिरून फिरून थकलो, पण काम काही मिळालं नाही. दादा मी काय म्हणतो, किती राहिले मजुरीचे पैसे? अगं रजनी, या दुष्काळामुळे एक पण शेतात काम नाही, कारण सर्व लोक स्वतःचे काम स्वतःच करतात. एक पण काम मिळत नाही. आता काय करायचं ग? फिरून फिरून गेलो थकून, फिरून गेलो थकून, कोणते मिळाले नाही मला काम, नाही मिळाले. यंदा दुष्काळ पडल्यामुळे स्वतःचे काम लोक स्वतःच करतात, तर आपल्याला गरीबाला काम कुठून मिळणार ग? दादा मी काय म्हटलं, तू नाराज होऊ नको. अगं पैशाशिवाय कोणते काम होणार नाही. पैसे मिळाले, मजुरी मिळाली तर पैसे येणार नाही. आणि रजनी, तू काय बोलते? तुझ्या बोलण्याचा अर्थ पण मला कळत नाही ग. दादा मी काय म्हटलं, तू काय चिंता करू नको. तुला सांगतोय दादा मी. सांग रजनी, काय आहे का तुझा विचार?
दादा सावकारांच्याच मित्राला मला बोलवायला पाठवले आणि खरं सावकार गरिबीचा जाताय दादा. काय बोलते रजनीश? काही अक्कल ठिकाणावर ऐकत नाही तुझी. शरम वाटायला पाहिजे होती. अगं त्या शासनाचे तुला माहित नाही वाटते. शरम नाही काढली तुझ्या जीवाला, शरम नाही काढली तुझ्या जीवाला. रणजित बाबूच्या वडवला शरम वगैरे आहेत का रे? दादा मी काय म्हटलं असं काय केलंय मी आणि एवढं रागावतो. अगं तो सावकार कसा आहे तुला माहिती आहे का? अगं तू थांब इथेच, मी येतो सावकाराला भेटून. अरे रणजित सावकार काय करीत आहे आणि कुठे लपला असेल हे महार? अरे काय रे कशा करता आला आणि दरवाजा समोर येऊन तू ओरडतो. रणजित तुला शरम वाटायला पाहिजे. आणि हे तुझे काय चालवले? अरे कसली शरम कसली बात. अरे रणजित हल्ली कारस्थाना आज तुझे मला हल्ले कारस्थाना आज तुझे मला गावामध्ये वाटतो मुक्त प्रेम गावामध्ये वाटतो मुक्त प्रेम गावामध्ये
घेतलो पाहून तुझ्याई मना 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 घेतलो म्हणतात जसा होता लंकेचा रावणा जसा होता लंकेचा रावणा त्याच्यासारखा गेला तू मातून त्याच्यासारखा गेला तू मातून त्याच्यासारखा गेला तू मातून त्याच्यासारखा गेला तू मातून धक्का देतो साऱ्या गरीब जनतेला संपत्तीचा माझा तुला रे आला 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 अरे गावातील तरुण मुलं मुली ह्या तुझ्या पैशाच्या जोरावर नाचवतात तसं माझ्या बहिणीला तू नाचवला आज तुला सोडणार नाही. अरे तू काय करणार अरे ऐकून चालता हो अरे तुझ्या सांगे किती बघितले अरे लहानपणीचा मोठा पण देऊच नको तू अरे माझ्यासोबत दुश्मनी करायला तुला मैदान पडेल लक्षात ठेव विजय. अरे रणजित काय करायचे समोर बघतो अरे पण लक्षात ठेव आज तुला फक्त चेतावणी द्यासाठी आलो इथं अरे आणि याच्या तू काहीच करू शकणार नाही समोर काय होईल लक्षात ठेव समोर. ठीक आहे जातो मी पण सोडून हे वाईट धंदे. तो दादा बनला तो मला चेतावणी देतो मी बी त्याला बघून घेईन. प्रतिभा कुठे गेलीस का अगं प्रतिभा अगं कुठं जायला निघाली होती का कोण मी का दादा आम्ही बगीचाकडे जायला निघाली होती रे. अगं तू जा पण तू कोणाला तरी सोबत घेऊन जा ना तू लवकर येशील घराकडे. ठीक आहे ना दादा येते मी लवकर. ठीक आहे तू जा बगीचात. प्रतिमा भोया भोया म्हणाती प्रतिमा भोया भोया म्हणाती पाणी करीते जाऊन बगीचाती पाणी करते जाऊन बगीचाती प्रतिमा भोया म्हणाती प्रतिमा भोया भोया म्हणाती पाणी करीते
आपल्याला बराच वेळ झालेला आहे. प्रतिमाचा तर पत्ता लागत नाही. मला तर ती विसरली तर नसेल ना? प्रकाश, काय बोलतोय तू? मी तुला कशी विसरणार रे? मला क्षमा कर, मला थोडासा उशीर झाला. अगं यात कशाची जेव्हा प्रेमाला तर पुष्कळ अडचणी येतात ग. अगं एकमेकाला भेटण्यासाठी लपून छपून भेटावं लागतं ग. अगं अशी दूर का? अगं ये ना जवळ ग. अरे इथे लागण्यासारखं काय आहे हो? अगं प्रतिमा, हा, तू किती नाजूक दिसते ग. खरोखर मी नाजूकच आहे ना? हो, मग तुम्ही जवळ या ना. हो, मी जवळ येतो. हा. प्रीत पतंगाची, प्रीत पतंगाची, प्रीत पतंगाची, तू प्रीत पतंगाची, राणी आहे तू माझ्या ग प्रेमाची, राणी आहे तू माझ्या ग प्रेमाची. प्रीत पतंगाची, तू प्रीत पतंगाची, प्रीत पतंगाची, तू प्रीत पतंगाची, राणी आहे तू माझ्या प्रेमाची.
कुपित पतंगाची राणी आहे तू माझ्या प्रेमाची राणी आहे तू माझ्या प्रेमाची कुपित पतंगा भेटू कुपित पतंगाची कुपित पतंगाची तू कुपित पतंगाची राणी आहे तू माझ्या प्रेमाची राणी आहे तू माझ्या प्रेमाची. अगं प्रतिमा, हा ज्याप्रमाणे समुद्र आणि नदीचे मिलन होते ना, हा त्याचप्रमाणे आज तुझ्यात आणि माझ्यात मिलन झाले ग. प्रकाश, तू किती भोळा आहेस रे. कृष्णाप्रमाणे या राधीला शोधतेस, पण सांगतो ऐक. अगं लवकर सांग. हो सांगताय ना. प्रिय करा चुमन माझे घे प्रिय करा चुमन माझे घे सावरुनी जवळ मला घे सावरुनी मला जवळ घे सावरुनी मला जवळ घे सावरुनी मला जवळ घे प्रिय करा चुमन माझे घे सावरुनी जवळ मला घे सावरुनी मला जवळ घे सावरुनी जवळ मला घे प्रकाश, तुला सोडून जावंसं वाटत नाही रे. आपण आता कुठेतरी दूर पळून जाऊ आणि संसार आपला थाटामाटात पार पाडू. अगं प्रतिमा, हा सांगा ना. हे सुद्धा आता वेळ नाही ग. तुझ्या माझ्या मनासारखे तर नक्की होईल ग. पण मी आता जातो ग. मला बराच वेळ झालेला आहे. ठीक आहे, जावा. आपण 4 दिवसांनी भेट देशील ना. ठीक आहे. ठीक ठीक आहे, जा. हा पाहिलं का? त्या ठिकाणी बोल नाही, सावकाराची बोली नव्या गोष्टी सांगे. त्याने पहिलं सांगलं आबे एक बोट दुसऱ्याकडे दाखवते भोसरीच्या. पण हे 3 बोट तुझ्याकडे फिरते बे म्हणलं दुसऱ्याच्या डोळ्यात सगळं दुसरं पाहिजे नका. अरे लाल मिरची हरी मिरची मिरची पडी लाल मिरची हरी मिरची हे आमची बदली बाई भोली बाई बिचारी. पण याची बहीण बरीच सारं गाव तर रणजितच्या मताप्रमाणे वागतो आणि रणजित तर माझा दुश्मन. आता या जगात
आणि या गावात पोट भरणे म्हणजे कठीण झाले आहे आणि बहीण तर वयाने तरुण झाली तिच्या लग्नाला पैसा मी कुठून आणू काय करू तेव्हा मला तर काही शिकत नाही मार्ग आहे देवा